अकल मोबाईल कुठे मोबाईल सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी रामेश्वर खराबे, विमा प्रतिनिधी चिखली. मी आज आलेलो आहे आत्रिनंदन सिमेंट प्रोडक्ट इथे सिंधी हराळी फाटा यांचे ओनर आहेत विजय कुमारजी मेहत्रे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या उद्योगामध्ये एक ट्रिमंडस ग्रोथ दाखवलेला आहे. परंतु या फॅक्टरीमध्ये आज हार्ट फुलनेस संस्थेमार्फत कान्हा शांतिवनम हैदराबाद येथे रिसर्च सेंटर करून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी एक जैविक खताचं संशोधन करण्यात आलेलं आहे. ज्या खतामुळे शेतकऱ्याचे येणाऱ्या काळामध्ये एक भाग्यांचे दिवस उदयाला येतील असा मला तरी विश्वास आहे. आणि ज्या ठिकाणी याचं रिसर्च केलेलं आहे त्यांनी पण तिथे सांगितलेलं आहे ज्या खतामुळे शेतकऱ्याला जवळपास 13 वर्षापर्यंत पुन्हा त्या शेतीमध्ये जास्त खर्च करण्याचं काम पडणार नाही असं माझ्या माहितीस्तव मला वाटतंय. तरी सविस्तर माहिती आपण येथे आलेले दिग्गज जाणकार अभ्यासी आहेत त्यांच्या मार्फत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम त्या खताची क्वालिटी कशी असते, त्याची पॅकिंग कशी असते आणि त्याचे सर्व इतर फायदे आपण इथे आलेल्या अभ्यासी मार्फत जाणून घेणार आहोत. तर आपण सर्वप्रथम बघू शकता या जैविक खताची जी क्वालिटी आहे ती अशा प्रकारे आहे. ज्या खतामुळे शेतकऱ्याला इतर कुठलंही दुसरं खत टाकण्याची आवश्यकता नाही. याची पॅकिंग 50 किलो 40 किलोची पॅकिंग असते. 41 किलोची हे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. याच्याबद्दल आता रिसर्च अभ्यास आमचे स्टडी करून आलेले श्री डोई फोडे सर याबद्दल या खताबद्दल शेतकऱ्यासाठी काय एक फायदा होईल याच्याबद्दल ते सविस्तर माहिती सांगू शकतील. हा ते आहे बोला. तर हे जे आपल्या हार्टफुलनेस आश्रमातून तयार केलेले बायोचार या खताचा आपण जर शेतामध्ये उपयोग केला तर या वापरामुळे आपल्या शेतीच्या पिकाचं जे उत्पन्न आहे ते किमान 23% ते 32% वाढणार आहे. यानंतर जमिनीची जी सुबत्ता आहे, जमिनीची सुपीकता सुद्धा चांगल्या प्रकारची होणार आहे. जे आज दिवसेंदिवस आपण जे केमिकल यूज करतो आणि जमिनीची सुपीकता त्यामुळे कमी व्हायला लागलेली आहे, तर यामधून जमिनीची सुपीकता ही चांगल्या प्रकारे वाढणार आहे. दुसरा असा आहे की याचा जो खर्च आहे तो आपण आपल्या शेतात जे काही वाया जाणारं मटेरियल आहे त्यापासून आपण याला बनवणार आहोत. म्हणजेच परिणामी शेतीला जो लागणारा खर्च आहे तो सुद्धा कमी करणार आहोत आणि कमी खर्चात आपलं जास्त उत्पन्न होणार आहे. म्हणून याचा शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याचे जे दिवस आहे हे त्याला फायदा होऊन हे उद्या चांगले येतील ही एक आशा व्यक्त करून या ठिकाणी हा बायोचार हा प्रोडक्ट या ठिकाणी आज आम्ही इथं वितरित करणार आहोत आणि शेतकऱ्याला त्याचा वापर कसा करावा काय हे याच्यानंतर सांगणार आहोत. स्टॉप माईक द्या त्यांच्याकडे. स्वतः विजय कुमार मेहत्रे इथे माझे अत्रिनंदन सिमेंट प्रोडक्ट्स कारखाना आहे. या कारखान्यावर आज शेतकऱ्यांकरता पूज्य दाजींनी रिसर्च करून आणि तयार करून आपल्याला हैदराबाद इथून खत दिलेलं आहे शेतकऱ्यांकरता. त्याची वितरणाची ही प्रक्रिया आता आज सध्या होते. भारतीय संस्कृतीनुसार कुठलीही गोष्ट शुभ करण्याच्या वेळेस आपण हळदी कुंकू आणि श्रीफळाने सुरुवात करतो. एक नारळ घ्या डॉक्टर. राजू रोहन कुठे चालू आहे ना. आज आपण जे वितरण शेतकऱ्यांना करणार आहे त्यांना त्यांचा सत्कार इथे
अत्रिनंदन सिमेंट प्रॉडक्टच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत आहे. जे शेतकरी याचा वापर करतील, शेतकऱ्यांना असं आव्हान आहे, हे नेल्यानंतर तुम्ही जेवढं हे कराल तेवढंच त्याला न टाकता करा आणि दर महिन्याला त्याचे फोटोग्राफ घ्यायचे. 2 पिकांमध्ये जे चारकोल खत दिल्यानंतरचा काय परिणाम आहे आणि ज्याला चारकोल खत दिलेलं नाही त्या झाडांचा कसा परिणाम आहे हे आपल्याला बघायचंय आणि त्याच्या उत्पन्नात कशी प्रकारे किती वाढ होते हे आपल्याला पाहायचंय. श्री डोईफोडे सर हे प्रिसेप्टर असून सहज मार्ग चे अभ्यासी आहेत. ते स्वतःच्या शेतामध्ये याचा प्रयोग करून आपल्याला रिपोर्ट सादर करतील. त्या निमित्तानं आज माझा मुलगा चिरंजीव रोहन डोईफोडे सरांचं स्वागत करीत आहे आणि शुभकामना देत आहे. धन्यवाद. अजून कोण येणार आहे? हो, त्यांचं बी घ्या एकदा. तुमचे हा ना पण तुम्ही नेणार आहेत ना? हा या. इकडे मुलं घे महत्वाचे. या अगोदर यादव काका यांना आपण सत्कार केलेला आहे. तसंच आता रामेश्वर पाटील हे सावरगाव येथील असून त्यांचे प्रगत शेतकरी आहे आणि आपले अभ्यासी आहे. हे जगताप महाराज हे वळती येथील असून हे सुद्धा आपले अभ्यासी आहे आणि प्रगतशील शेतकरी असून ते याचा प्रयोग करून आपल्याला त्याबद्दल माहिती देणार आहेत. हा, हे घ्या. आता आपले ज्यांची ही फॅक्टरी आहे असे विजय कुमार मेहत्रे साहेब हे सुद्धा आपल्या या बायोचारचा उपयोग करून हे सुद्धा त्याचा प्रयोग करणार आहेत व आपल्याला बायोचार बद्दल जी काही आपल्याला त्याचा फायदा झाला काय काय तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला ती पुरवणार आहेत. तर त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभकामना. हे चारकोल हे मी गेली 4 महिन्यापासनं कान्हा आश्रमात पाहून आल्यानंतर मी माझ्या इथं फॅक्टरीवरती चारकोल तयार केलं. सुरुवातीला मोठे लाकडं ड्रम मध्ये टाकून अर्धवट जाळून त्याच्यापासून कोळसा तयार केला आणि इथे माझ्याकडे गावरान गाई आहे. त्या गायींचं पंचगव हे पंचगवा तयार केलं. त्याच्यामध्ये हा जो तयार झालेला कोळसा होता तो 3 दिवस त्या याच्यात ठेवला जीवामृत मध्ये आणि नंतर बारीक करून माझ्या कारखान्यात असलेले झाड त्या सर्वांना मी ते 3 महिन्यापूर्वी दिलेले. या कोळशाच्या खतापासून चारकोल पासून झाडांची जी हिरवेपणा आणि क्वालिटी क्रांती जी म्हणतो आपण काप ती खूप चांगल्या प्रकारची आहे आणि त्याला लागलेले फळ सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे होते. जाधव साहेब पळसखेडचे जाधव साहेब नारळ वाटून द्या सगळ्यांना. मला काहीच माहित नाही. मला काही माहित नाही. या इकडनं जाऊ आपण. पराड साहेब इकडनं. हा नाही असं जाऊ.
अरे काळे जांभूळ हे हा हा जवळ घे. थोडस बोला भाऊ. ह्या आंब्याच्या झाडांना मी गेल्या 3 महिन्यापूर्वी हे बायोचार खत कारखान्यात तयार करून यांना दिलेलं आहे. त्यामुळे या पूर्ण आंब्याचं झाड असो, जांभळीचं झाड असो, सगळे झाडांची अशी तेज आलेलं आहे त्याच्यावरती. चला कसं प्लॅनिंग राहणार साहेब हे माझं काल वेगळं आपल्याला प्लॅनिंग पोचलं होतं ते. संजीव भाऊ. कालच टेंट पोचलं. वगैरे टाकून सगळ्या शेतकऱ्यांना बोलवायचं. हो ते पण ते मला 8:15 कळल्यावर मी MD काहीच दादाला नाही फोन केलं. केला ते म्हणे बा उद्याच ठेवा, नाही तर मी परवा आणि हे असंही मी आलं लग्नाला- नाही ना, हा, मग- उद्या नाही नाही हो, ते तर मग मग- हे हो, तर घ्यायचं आहे ते ना, असं माहित नाही ना व्हिडिओ आपल्याला. घ्यायचा आहे ना त्या आता सगळे आले त्याचा पाहिजे. घेतला नाही ना आपण व्हिडिओ. आणि मी काल म्हणजे कमीत कमी एक काल- खुर्च्या ठेव मामा, खुर्च्या काल ठेवा मी बाहेर. तुम्हाला- अहो जेव्हा आपण भट्टी लावतो ना, केलं तुम्ही. भट्टी लावतो ना तेव्हा खालून सगळी माती लावून द्यावं लागते, ऑक्सिजन जाऊ नये म्हणून. त्या हे माती लावा लागते, हे व्या छिद्रामध्ये विटा लावतात. छिद्रात विटा लावावं लागतात. म्हणजे लो ऑक्सिजन विरहित म्हणजे लो ऑक्सिजन. केलं. हा. या ठिकाणी बायोचार कसा तयार करायचा त्याचं एक साहित्य आपण तयार केलेलं आहे. यामध्ये काही लाकडे वगैरे टाकलेली आहेत आणि हा एक ड्रम या ठिकाणी ज्याला ऑक्सिजन मिळणार नाही ज्वलनासाठी अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे. तर हे जो याला एकदा अग्नी चेतवून दिल्यानंतर आपण याला वरून झाकणानं कव्हर करणार आहोत आणि खालून सुद्धा जे माती वगैरे लावून जे ऑक्सिजन मिळणारे छिद्र आहेत हे सुद्धा अशा प्रकारे आपण या विटेच्या सहाय्यानं याला बंद करणार आहोत. म्हणजे त्यातून पॅक करणार आहोत. आपण जोपर्यंत याला पूर्ण लाकडं जळत नाही तोपर्यंत याला जळू देणार आहोत. जळाल्यानंतर बारीकशी पांढरी त्याच्यावर कव्हर आल्यानंतर याला आपण ज्वलनासाठी बंद करणार आहोत. याला विझवून घेणार आहोत पूर्णपणे. विझल्यानंतर थोडासा थंड झाल्यानंतर आपण याला पुढे जीवामृत मध्ये ऍक्टिव्हेट करण्यासाठी टाकणार आहोत. जीवामृत कसं करायचं किंवा कुठे ते कसं टाकायचं ते आपण पुढील याच्यामध्ये बघू. मी माझ्या कारखान्यामध्ये केळीच्या झाडांना कारखान्यात तयार झालेल्या पोलच्या आसपास त्यांना खत 3 महिन्यापूर्वी दिलेलं आहे. या 3 महिन्यानंतर त्या केळीच्या झाडांचे आपण निरीक्षण करूया. तर ते आलं एकरी एकरी नाही हा अर्धा त्यांनी या स्वरूपात पाठवलं आणि आश्रमचं जे खत येतं याला आपल्याला गाडी भाडं आहे, तिथं तयार करायला खर्च जास्त येतो. आपण जेव्हा इथं तयार करू आपल्या आश्रमात आणि इथून जर वाटप या ड्रम मध्ये तयार केलेलं आहे. यामध्ये शेण, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, वारुळाची माती, त्याच्यात नंतर बेसन, गूळ आणि ताक हे याच्यात 15 ते 20 दिवस पर्यंत मुरवलं आणि त्याच्यानंतर जे कोळसा तयार झालेला होता तो या पाण्यामध्ये जीवामृत मध्ये हे केलेलं आहे. 2016 मध्ये पूज्य गुरुदेव दाजी चिखली आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांनी इथे माझ्या कारखान्याला सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यावेळेस ते गाईच्या गोठ्यामध्ये उभं राहिले 5 मिनिटं. त्या दिवसानंतर माझ्याकडची जी गाय आहे
तिने दूध तर वाढलंच, परंतु 1.5 वर्षापर्यंत दूध दिलं. हे पूज्य गुरुदेवांचे आशीर्वाद मला मिळालेले यानुसार. काय आता तुझ्या जुनी ओळख आहे पण ते रिन्युअल झाले आमच्या दोघांतही बदल झाला. गुजरातचे असे पांढरी आणि एका ठिकाणी 2 नारळ झाड मध्ये असते तर जेसीबी आणून जसे तसे नेऊन लावून काय जीएसटी यायचीच आहे ना, जीएसटी यायचीच आहे. काय होतं नैसर्गिक यानं फळं झाडाचं वाढतं पण पाऊस पण पडतो, निसर्ग ढग येतात आणि या सगळ्या प्रकारचे हे निसर्ग आहे. पाऊस येणं, ढग येणं, उत्सर्ग लावणं आणि पिकाला सुद्धा योग्य ठेवणं, ही सगळ्या गोष्टी एका बायोचार आपण धरणाचं पाणी देतो ना, धरणाचं पाणी जेव्हा पिकाला देतो त्याचे पीएच खूप कमी असते, तेव्हा चांगलं न्यूट्रिशन मिळत नाही त्याच्याकडे. आणि तिचं ग्राउंड वॉटर असतं ते प्युअर वॉटर असतं, फिल्टर असतं आणि त्याच्यामुळे त्या पिकाला जेव्हा देतो तेव्हा पीएच चांगली मारते ना आणि ते पिकाचं क्वालिटी पण वेगळी पडते. हे सगळं नैसर्गिक आहे. कारण मी या बायोचारचं आमचं ट्रेनिंग झालं कानाला, ते 30,000 रुपये भरून आम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे. आमचं डीप ट्रेनिंग झालंय. उद्देश काय आहे तेव्हा काय प्रकार आहे, आता कसं बनवायचं हे ते तुम्हाला सांगितलं डोळे सर, पण हे ते पण आम्हाला सांगितलं नाही. पण ते मग भूमिका काय मास्टरांची, आपले सगळे आपण जे फळं खातो, धान्य खातो, आपण जे तुम्ही पाहिलं असेल विदाऊट खताचे जे गहू आहे त्याची कॉस्ट जास्त आहे. 70 रुपये, 60 रुपये, 80 रुपये, 90 रुपये, 100 रुपये किलो आहे. आता तिथं कानामध्ये ग्रेप्स घेतले, नॅचरल ग्रेप्स घेतले, तर कोणते खत दिलं नाही, कोणती फवारणी दिली नाही. ते ग्रेप्स आणि आपल्या ग्रेप्स मध्ये इतका फरक होता. ते ग्रेप 500 रुपये किलो होते, आपले किती 50, 60, 100 रुपयाच्या आत भेटतात. आणि ते असे वर ठेवले तर आपले जर ते ग्रेप इकडचे असतात त्यामुळे काय पडतात, 2-4 दिवस टिकत नाही. ते असे उघडे ठेवले तरी 8-8 दिवस टिकतात, इथं चांगली क्वालिटीचे असतात. ते खायला सुद्धा तशा प्रकारचं आपल्याला उपयोगाचं आहे. आणि तसं वनस्पतीचं आपलं जे निसर्गाचं आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस येत नाही तर आपण पाऊस पडायचं यंत्र सुद्धा आता आलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तिथं हे यंत्र तयार होत, याच्यामुळे कोळशामध्ये उष्ण आणि तिथे पाऊस पडतो. आता हे जे इतकं जर प्रमाण आपल्याला काय करायचं, जास्त उत्पन्न मिळावं जरा पिकवायच्या पद्धती केमिकल नैसर्गिक पिकलं पाहिजे झाडावरच, त्याशिवाय ते झाड ते चांगलं असतं, न्यूट्रिट असतं. उद्देश महत्वाचा आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी बायोचार वापरलं तर त्याचं उत्पन्न पण वाढेल. त्यांनी सांगितलं 3 फूट उत्पन्न वाढतं जवळपास, 3 फूट निश्चित काही शेतकऱ्यांनी. पण आता आपल्याला कमीत कमी एवढं मिळू शकत आहे, 3 फूट तरी सांगतात. त्यांनी सांगितलं 23 ते 32% वाढतं उत्पन्न. जसं काही असं उत्पन्न डबल तर टिबल आता होतच, ते सुद्धा आपला फायदा होतो आणि आपला खर्च करायचं काम राहतो. आणि ते एकदा बायोचार जर आपण वापरला तो पिढ्यानपिढ्या टिकतो, तर परत परत टाकायचं काम नाही. ते फक्त एकदा जो त्याची पूर्ण जमिनीमध्ये ते फ्लक्च्युएशन झालं पाहिजे, ते पसरलं पाहिजे, तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. आता हे लावताना सुद्धा आपण जेव्हा जे पिकं पेरतो त्यापेक्षा आपण जे लावतो फळं त्याला ते प्रयोग कसा केला, आधी ते बायोचार टाकतात, नंतर काळी माती, शेणखत आणि पाणी टाकतात. तर अशा प्रकारे त्याला काही कोणत्या प्रकारे किडही लागत नाही आणि ते जास्त वेळ टिकतं आणि ते
मुळ ते बसतं. म्हणजे फळ कलमासाठी ते उपकार होतं. आता हे आपण जे पेरतो त्यासाठी यांनी सांगितलं तशा प्रकारे करावं लागतं. तर आता हे मी सांगितलं बेसिक म्हणजे काय आहे, बायोचारचा उद्देश काय आहे, नॉन ग्लुटाइन फूड लोकांना मिळालं पाहिजे, जनावरांना मिळालं पाहिजे. त्यानं दूध जनावर सुद्धा चांगल्या प्रकारे दूध देतात आणि आपल्या माणसांना सुद्धा सगळ्या बरेचसे मानसिक आणि शारीरिक आजार दूर करतात. त्यामुळे बायोचार सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे असं मास्टरचं म्हणणं आहे. आणि तेव्हा आपण सुरू केलं तर प्रयोग. आता हे झालं बायोचार म्हणजे काय. आता हे बायोचार कसं करायचं हे डोबळे सांगतात. काय घडतं ऍक्च्युली त्याच्यामागचं प्रिन्सिपल कसं कंपन्यांमध्ये ते आपल्याला टाकावं लागेल पिढ्यानपिढ्या. त्याचं कारण असं आहे, कोळसा हा कोरस असतो, त्याच्यामध्ये सूक्ष्म असे छिद्र असतात. जेव्हा आपण तो जिवंत कोळसा ज्याला म्हणतो त्याला खूप छिद्र असतात आणि जीवाणूंमध्ये मध्ये जेव्हा आपण त्यांना ठेवतो तेव्हा ते सगळे छिद्रांमध्ये जीवाणूंमध्ये जे बॅक्टेरिया आहे ते शोषून घेतले जातात. आणि जेव्हा आपण ते झाडांना टाकतो आणि पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर त्यातले जे बॅक्टेरिया आहे ते बाहेर पडतात, बाहेर पडून त्याची संख्या वाढते आणि परत ते त्या याच्यामध्ये कोळशाच्या याच्यात जातात. म्हणून हे जे त्यातले बॅक्टेरिया आहे तो वर्षानुवर्ष आपल्या झाडा आणि या शेतांमध्ये काम करतो. दह्यासारखं दह्याचे बॅक्टेरिया असतात ना, ते आपण जसं B12 व्हिटॅमिन आपल्या शरीरात निर्माण करतात तशा प्रकारचं हे एक व्हिटॅमिनच आहे झाडासाठी आणि ते कायम सुरू राहतात, ते चालू राहतं. एकदा दही आपण काय दुसरं बनवण्यासाठी थोडं घेतो ना विरजण टाकासाठी, तशा प्रकारचं हे विरजण आपोआपच ते मिळत राहतं आणि ते पसरत राहतं, दिवसेंदिवस ते वाढतं आणि त्यामुळे ते पोषक बनतं अजून पिढ्यानपिढ्या. आणि ते नैसर्गिक अमृत तयार करायचं आणि कसं आपल्याला हे बायोचार उपयोगाचं करून प्रॅक्टिकल सांगतात. बंद करतो. बायोचार सांगायचं का कसं तयार करायचं याचं प्रॅक्टिकल बघितलं. आता जीवामृत आपल्याला कसं तयार करायचं, त्यामध्ये कोणते कोणते घटक असले पाहिजे आणि त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. तर जीवामृत तयार करण्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये आपण साधारणपणे 1 किलो गूळ, 1 किलो डाळीचं पीठ, 5 किलो गाईची ताजी शेण आणि 5 लिटर गोमूत्र. त्यानंतर आपण ज्या शेतात वापरणार आहोत त्या शेतातील 500 ग्रॅम माती किंवा मग पिंपळाच्या झाडाखालची 500 ग्रॅम माती, या दोन्हीपैकी एक. अशा प्रकारे या वस्तू 200 लिटर पाण्यामध्ये टाकायच्या. टाकल्यानंतर त्याला रोज सकाळ संध्याकाळ कडुलिंबाच्या काडीनं त्याला पूर्णपणे क्लॉकवाईज त्याला पूर्ण हलवत राहायचं. जवळपास 10 मिनिटं त्याला पूर्णपणे हलवून घ्यायचं, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम. असं करत ते 7 दिवस ही प्रक्रिया चालू ठेवायची. 7 दिवसानंतर हे जीवामृत चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट झालेलं राहील. त्याचा उपयोग ज्या दिवसापासून आपण ते तयार केलं 8व्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत त्याचा वापर करायचा. 15व्या दिवसापासून परत त्याची जी कार्यक्षमता आहे ही हळूहळू कमी व्हायला लागते, म्हणून आपण ते 8व्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत त्याचा वापर करायचा. मग आता जीवामृत आपण तयार केलं. जीवामृत तयार केल्यानंतर ते एका पात्रामध्ये किंवा खाली खोल खड्ड्यामध्ये ज्या ठिकाणी एखादा मेन कापड किंवा एखादी ताडपत्री आपण टाकून त्यामध्ये त्याला जीवामृत टाकून ठेवायचं. जीवामृत टाकल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपण जो बायोचार तयार केलेला आहे हा बायोचार त्या ठिकाणी त्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्याला भिजत टाकल्यानंतर त्याला वरून आच्छादन करायचं. त्याला उघडा ठेवायचा नाही. तर त्याला आच्छादन टाकायचं परत वरून. हा असा किमान 24 तास आणि जास्तीत जास्त 3 दिवसापर्यंत याला भिजत ठेवायचं. भिजत ठेवल्यानंतर तो बायोचार आपल्यासाठी तयार झालेला असतो. तो काढून घेऊन आता आपल्याला त्यामध्ये जर आपल्याला काऊ कंपोस्ट जर त्यामध्ये मिक्स करायचं तर काऊ कंपोस्ट आपण 3 ते 4 दिवसापर्यंत त्याला मिक्स करत त्याला हलवत राहायचं. दोन्ही मिक्स आपण जर 1 टन बायोचार असेल तर त्याला 1 टन काऊ कंपोस्ट आपण मिक्स केलं पाहिजे किंवा 1 टन बायोचार मध्ये 1 टन वर्मी कंपोस्ट हे आपण मिक्स करू शकतो. त्यानंतर आपल्याला जर असं वाटत असेल किंवा आपल्याला कुठं काही मायक्रोन्यूट्रिएंट उपलब्ध होत असेल
तर ते सुद्धा आपण त्यामध्ये त्या मिक्सिंग प्रक्रियेमध्ये चालू ठेवू शकतो आणि ते पूर्ण 3 ते 4 दिवसानंतर मिक्सअप झाल्यानंतर आता हा जो बायोचार आहे हा आपल्या शेतीमध्ये उपयोग करण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची काही प्रक्रिया करण्याची गरज नाहीये. आता ते ज्या वेळेला आपण शेतात नेऊ तर शेतात नेल्यानंतर साधारणपणे 6 ते 10 इंचापर्यंत आपण त्याला जमिनीमध्ये खोल टाकायचा आहे. जमिनीत टाकल्यानंतर त्याला वरून कव्हर करायचं आहे. बायोचार हा कुठेही वरती पृष्ठभागावर उघडा पडायला नको. आणि जसं विजूभाऊंनी सांगितलं यामध्ये जे सगळे बॅक्टेरिया आहेत हे बायोचारनं शोषून घेतलेले असतात. ज्या ज्या वेळेला पाऊस पडेल त्यावेळेला आपल्या पिकाला आवश्यकतेनुसार ते बॅक्टेरिया बाहेर येतात. पुन्हा त्यांची संख्या एवढी वाढते की पुन्हा ते त्या बायोचारमध्ये पुन्हा संख्या वाढल्यामुळे ते बायोचारमध्ये पुन्हा जाऊन थांबतात. पुन्हा ज्या वेळेला झाडाला आवश्यकता असेल त्यावेळेला पुन्हा बाहेर येऊन ते झाडाला म्हणजे झाडाच्या आवश्यकतेनुसार ते पिकास सहाय्यकारी ठरतात. म्हणून त्यामुळे आपल्याला ज्या ज्या वेळेला ते आवश्यकता आहे ती भरून निघते आणि मग त्यामुळे पीक हे चांगलं जोमानं येतं. आणि म्हणून त्यामध्ये पिकाच्या उत्पन्नामध्ये जवळपास पहिले सांगितल्याप्रमाणे 23 ते 32% फरक वाढलेला आपल्याला दिसून येतो. सर, याबद्दल शेतकऱ्यांकडून मी एक प्रश्न हो. विचारतो की कोणत्या पिकाला त्याची क्वांटिटी किती द्यायची? जसं आपल्याकडे सोयाबीन असते, मका असते, फळझाड आहे, हे कसं द्यायचं आणि क्वांटिटी किती द्यायची एका एकराला किंवा अर्ध्या एकराला, हे याच्याबद्दल माहिती. तर कोणतंही पीक असेल तर साधारणपणे एका एकरामध्ये आपण ते एका एकरामध्ये 1 टन मिक्स केलेलं बायोचार आपण द्यायला पाहिजे. ज्या फळबागा असतात ते दुसरं फळबागेला सुद्धा एका एकरामध्ये 1 टन वापरायचं. फक्त ज्या ठिकाणी आपण जी पिके ओळीत पेरतो तर ओळीत पेरत असताना बायोचार आपण ओळीमध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला कव्हर करून त्यावर आपण बी लावून घ्यायचं. ज्यावेळेला तुम्ही फळबागेला देतात त्यावेळेला फळाचं झाड त्याचं फळाची जी काही कलम आहे आता आपण ज्या दिवशी आपण बायोचार देतो त्या दिवशी त्याचा पूर्ण जो वरचा भाग आहे झाडाचा डेरा किती केलेला आहे त्यानुसार त्याच्या खाली गोल रिंगण करावं आणि गोल रिंगण करून त्यामध्ये खोल चरी करून त्यामध्ये आपण बायोचार टाकून घेऊन त्याला कव्हर करावं आणि मग त्याला आपण पाणी द्यावं. नाही अशा प्रकारे काही तुम्ही त्यामध्ये असं आहे की साधारणपणे एका एकरात तुमच्या किती कलमा झाल्यात त्या कलमानुसार म्हणजे आपण कसं असतं काही झाडं आपण लांब लावतो काही झाडं जवळ लावतो त्यानुसार त्याची एका एकरात किती कलमा बसतात त्यानंतर त्याचा डिवायडेशन करून त्याला किती किलो द्यायचं ते आपण आपल्या बागेनुसार आपल्या झाडानुसार आपण ठरवून घ्यायचं. एकरी 1 टन बायोचार कंपोस्ट दोन्ही मिळून 1 टन. 1 टन म्हणजे 5 क्विंटल आहे. हा 5 क्विंटल हे आणि 5 क्विंटल हे. आता हे जे चारकोल आलेलं आहे हा. तर याच्यात हे आता सगळं तयार आहे, डायरेक्ट तुम्ही नेऊन टाकू शकता. हा आज आपल्याला जे कान्हा आश्रमातून कंपोस्ट मिक्स केलेलं आहे. हा आता नाही, फक्त नाही, हे डायरेक्ट टाकू शकता. आता आपल्याला कान्हा आश्रमातून जे काही बायोचार उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये काऊ कंपोस्टही मिक्स केलेलं आहे, वर्मी कंपोस्टही मिक्स केलेलं आहे आणि मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाहीये. ते आपल्याला फक्त जाऊन शेतात टाकायचं आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्याचं नाही. दाजींनी आपल्याला जे पाठवलेलं आहे ते ऍक्टिव्हेटेड चारकोल ते डायरेक्ट आपल्याला शेतात वापरायचं. 1 टन लागेल. हो एकरी आपल्याला 1 टन लागणार आहे. आज आपल्या आश्रमामध्ये बायोचारची शेती करायची आहे आणि दुसऱ्या अर्ध्या एकरावर नियंत्रित शेती करायची आहे. बायोचार नियंत्रित कशाला म्हणायचं ज्याच्यावर आपण फक्त कंपोस्ट खत किंवा पारंपरिक तुम्ही जी काही रासायनिक वगैरे जे करत असाल ते असं दोन्ही याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणत्या याच्यामध्ये पीक चांगल्या प्रकारचे येतं आणि कोणत्या याच्यामध्ये कसं येतं.
याचा आपण फरक पाहणार आहोत. एकरी कॉस्ट किती जाईल? एकरी कॉस्ट आपण जर म्हणजे ऍक्च्युली हे आपण आपल्याच जवळ तयार करायचं आहे. आपण जर तयार केलं तर एकरी याचा 6,000 खर्च येणार आहे. पण आता आपण तिकडनं आणल्यामुळे आपल्याला ते ट्रान्सपोर्टिंग वगैरे आहे, त्यामुळे आपण त्या खर्चाचा काही विचार करतो. ते महागात पडतं. ऍक्च्युली ते आश्रमातून आपल्याला मिळणार नाहीये. आपल्याला यावर्षीच दाजींनी फक्त प्रयोग करण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे आणि म्हणूनच ते महाग पडतं. म्हणून आपल्याला त्यांनी काय केलं की बा तुम्ही एका एकरामध्ये नवीनच असल्यामुळं काय करा की अर्ध्या एकरावरच त्याचा प्रयोग करा आणि जर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळाले तर मग तुम्ही तयार करा. तयार करण्यासाठी जर मोठ्या प्रमाणावर आपण तयार करणार आहोत असेल तर त्या ठिकाणची कानाची टीम सुद्धा आपल्याला येऊन ते सेटअप करून देणार आहे. आता हा सुरू राहिला आपला अर्धा एकराचा, हा. त्याला शेतकऱ्याला पैसे किती द्यावे लागतील? आता शेतकऱ्याला पैसे ते आता Cost आपल्याला कमीत कमी कॉस्ट त्याची आता साधारणपणे अर्ध्या एकरासाठी 8,500 रुपये पडणार आहे. रासायनिक खतं किती लागतात? याच्याबरोबर वन टाइम याच्याबरोबर नाही. टाइम आहे, प्रॅक्टिकल नाही म्हणजे तिकडून आणलेलं असेल हो. तर ठीक आहे, हो आपल्याला विकत भेटून आलं. पण आपण बनवायचं म्हटलं म्हणजे अजिबात प्रॅक्टिकल नाही वाटत. माझं हे बरं व्ह्यू आहे. एक तर लाकूड भेटत नाही हा. आपल्याला, दुसरी गाय जी आहे हा. गाय प्रत्येक गावातून नाहीशा झाल्यातच जमा आहे, पोळाही नाही भरत. हो बरोबर आहे ना. कमी बैल झाले, शेणखत भेटत नाही, मग लेबर भेटत नाही. अर्धा पाऊस गुंठा किंवा 10 गुंठे आहे व ठीक आहे त्याच्यात होऊ शकतं. पण 50 एकर वाल्यानं 10 एकर वाल्यानं जास्त बनवायचं शेतात टाकायचं मला नाही वाटत पाहिजे हे आहे प्रॅक्टिकल आहे. नाही बोलायचं हो मिळेल ना. हा एक्स्ट्रा कॉस्ट द्यायला तयार असले तर मिळेल ना. किती एकर जमीन असेल, 1 एकर असेल तर अनेक एकर गोमूत्र लागणार आहे, त्याप्रमाणे लागणार आहे. ज्यांच्या आहे त्याच्यासाठी जे लेबर लागला पाहिजे, स्वाद घ्यायला वेळ नाही त्याला काय करणार आहे बघा आणि हे 55 म्हणतात काय करावं लागतं. याच्या बाबतीत तुम्हाला याच्या बाबतीत पण बाकी तुम्हाला चारकोल आणावं बनवावं लागेल, लाकडं आणावं लागतील, शेत जाळावं लागतील, त्याच्यात कंपोस्ट मीठ लावावं लागेल, काही शेंत गोळा करावा लागेल. याला लेबर तर लागतात ते ना, स्वतः करू शकणार नाही आपण. आता याच्यात दाजींचं एक प्रिन्सिपल होतं की आपल्याकडे जे शेतकऱ्यांकडे जे अनावश्यक कचरा असतो, ऍक्च्युली झाडं तोडून हे प्रॅक्टिकल साहेब म्हणतात तसं झाडाचं नाही, तोडायचे नाही, परंतु आपले पराठी असतील, तुराटी असेल, किंवा लेंडोरा असतात ते जे जे वेस्टेज आहे आपण काढून ते जाळून टाकतो, त्या वेस्टेज तयार करायचं. आणि एक प्रॉब्लेम लाकडाचा आणि हे त्याच्याकरता लागणारं शेत तुराट्याचं तयार होतं. याच्या मागे परत एक प्रत्येकाने जर घरी गाय ठेवली, तुराट्याचं तयार होतं. त्यानंतर आपले साधे जे धांडे असतात ना त्याचं सुद्धा तयार होतं. बा एवढं काय साळवण किती बारीक असतं, त्या साळवणाचं सुद्धा तयार होतं. म्हणजे जे साळीच्या वरचे टकरा असतात तांदूळ तयार करायच्या अगोदर त्याचं सुद्धा तयार होतं. कुटारापासून होतं ना, साळवणापासून होतं म्हणजे कुटारापासून होतं ना काका, होतं ना. फक्त त्यासाठी बनवताना जे जे बनवलेलं आहे आपण हे ते बनवताना वेगळं तयार करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण जसं तुम्ही होते मागच्या 3ऱ्या वर्षी माझ्यासोबत, तर त्यामध्ये बाहेरून एक ड्रम तयार करायचा, त्यामध्ये 2-4 लाकडं जे ते पेटू घालायचे आणि आतल्या याच्यामध्ये आतल्या कोठीमध्ये ते कुटार किंवा जे साळवण आहे ते त्यामध्ये फक्त झाकून ठेवायचं. त्या फक्त त्या गरम येणंच ते आतल्या आत येऊन जाईल. म्हणजे त्याला जास्त प्रमाणावर उष्णता द्यायची नाहीये. राख व्हायला नाही, ऑक्सिजन नाही मिळाला म्हणजे राख होतच नाही. हा, राख महत्वाचा उद्देश असा असतो की बा आपण त्याला ऑक्सिजन मध्ये जर जाळलं तर त्याची राख होते, ऑक्सिजन विरहित जाळलं तर त्याची राख होत नाही, म्हणून आपण त्याला पॅक बंद केलेलं आहे. आणि साहेब तुम्ही चिंचल साहेब तुम्ही म्हणता तुमचं अगदी वास्तविक आहे, पण ज्या वेळेला आपण सुरुवात करू त्यावेळेला अशक्य काहीच नाहीये, शक्य आहे. आज आपण
अडचण येतच नाही, लाकडं घ्यायचीच नाही आपल्याला. हो, सोयाबीनचं बी त्याच होतं ना, त्याचं पण होतं ना आपल्याला. त्या बघा, ऐका ना, हा, त्यामध्ये असं आहे का, त्यामध्ये असं आहे की आता आपल्याला प्रयोग करायचा आहे. प्रयोग केल्यानंतर आपल्याला जर ते हे होत असेल तर पुढे चालून आश्रम एका ठिकाणाहून न देता आपल्या या जे आपण आता आश्रम निवडलेले त्या ठिकाणी जो कोणी आपला इच्छुक असेल तयार करण्यासाठी, त्याला आश्रमातली टीम येऊन ते सेटअप करून देणार आहे. आणि त्याला सुद्धा तो बिझनेस मिळून जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा ते स्वस्त मिळेल, जेणेकरून ट्रान्सपोर्टिंग वाचेल. स्वस्त मिळणे खूप आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी हे स्थानिक लेवलला तुम्हाला सेटअप करून देणार आहेत उद्या, पुढच्या म्हणजे हा, तर करतील ना, महेंद्र साहेब करतील, कोणी करेल, कोणी का असेल ना, पण ते तयार होईल. जाता जाता मी या गोशाळेवरून जाणार. बर, मी त्यांना बोलणार आहे की आम्हाला तुम्ही परमनंट तुमचे जे चार्जेस आहे ते घेऊन गोमतेल आणि शेण हे विकत द्या. बरोबर, चालेल. आणि गाईचं जे नंतर खत होतं तेही आम्हाला दिलं तर चालेल. हा, ते काऊ कंपोस्ट म्हणून, कचरा मिक्स काऊ कंपोस्ट आपल्याला कामात पडेल ना. ते विकतात, तर ते आपण परमनंट आपण त्यांच्यासोबत टाय अप करून, आणि ते अशा प्रकारेच आपल्याला हे विकत द्या. आणि बरोबर, आपल्याला अशा प्रकारे आपल्याला जे आपली इच्छा असेल त्यामध्ये व्यवहार हळूहळू निघतील. फक्त आपली इच्छा असली पाहिजे की अडचणीवर आपण कशी मात करतील ते बघूया. बिलकुल बिलकुल. तुम्हाला साहेब, साहेब मी मागच्या वर्षी साहेब मी पचण्यासाठी तुम्ही खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त 3 ते 4 हे बाकीचे अन्न दिवसेंदिवस पचत नाही. ते 2-2.5 तासामध्ये तुम्हाला परत भूक लागलेला. कारण आम्ही आता आश्रमातच गेल्यानंतर काही त्रास होतो. आणि इकडे आपण खाल्लं की ते माल 3 वापर करण्यास तयार असाल तर तुम्हाला या ठिकाणी ते नक्की उपलब्ध होईल, याची मी खात्री देतो. हो, तर वापर करण्यासाठी तर तुम्हाला तो नंतर समजा या ठिकाणी कुठे का होईना ते तयार करण्याचं आपण हे तयार करू आणि ते तुम्हाला उपलब्ध होईल. साहेब, सध्या तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो, मी नाही घेत. तुम्हाला याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देश काय आहे, पुरवण्यास सगळे हे तयार राहतील. जसं जसं तयार करणं सुद्धा वाढेल. टाकायचंच का, 10 वर्ष टाका तुम्ही, टाका 5 एकर दुसऱ्या वेळेस टाका. असं तुम्ही जर ते उकरलं नाही तर झालं. चिंतन साहेब, काम नाही ना.
नियंत्रण भेटत नाहीत ना त्याचे. हा. खताच्या संदर्भामध्ये माहिती हा, त्यांचंच आहे. या जैविक खताच्या प्रयत्न केला, जी माहिती समजली असं शेतकरी वर्गांना आपला असतात आले कळवत असा आहे की साठी पर्यंत सर्वप्रथम हे जैविक खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर जसजसं प्रोडक्शन वाढल तसं याच्याबद्दल अजून काही तुम्हाला नेक्स्ट टाइम या चॅनल. बाय, नमस्कार. तुमचं जे म्हणणं आहे ना, अभ्यास